जय मी मंडळी, तुम्ही पाहता ऑल इन वन मिसेस बोरकर। मिसेस बोरकर आज तुम्हाला सांगणार आहे पीठ पीठ आणि साखर यापासून मेहंदी कशी तयार करायची हे सांगणार आहे। तर आपण एक घेतलाय 1 वाटी कणिक, गव्हाची कणिक आणि 1 वाटी साखर। याला आता आपल्याला मिक्स करायचं आहे एका प्लेटमध्ये। हे बघा, आता आपण हे साखर आणि पीठ मिक्स करून घेतलेली आहे आणि हे बघा ह्या प्रकारे मिक्स केलेला आहे। आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता आपण हा तव्याला पेटवून घेऊया। हा बघा, तवा आपला गरम झालेला आहे। यावर काय करायचं, आपण जे पीठ आणि साखर मिक्स केलेली आहे ते आपण ह्या तव्यावर ह्या अशा पद्धतीने टाकायची आहे आणि यावर आपल्याला हे ताट असं ठेवून यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि यावर दुसरं ताट झाकून द्यायचं या पद्धतीने आणि याला काही वेळ होऊ द्यायचं। काय असते, आपण जे दुकानातली मेहंदी लावतो त्यात केमिकल असते, आपल्या हाताला खाज होते किंवा फोड येतात आणि आपल्याला त्या मेहंदीचं पॉयझन पण होण्याची शक्यता असते। म्हणून आपण घरी जी ही मेहंदी बनवली, ही जर आपल्या हाताला लावली तर आपल्या कसल्याही प्रकारचं सूज येणार नाही किंवा आपल्याला पॉयझनचं होणार नाही, काहीही इफेक्ट होणार नाही ह्या मेहंदीमुळे। बघा, आता आपण हे वरचं ताट काढून घेऊया असं आणि ह्या ताटातलं पाणी आपण दुसऱ्या ताटात टाकूया। हे बघा मंडळी, यावर जी मेहंदी जमलेली आहे ही आपल्याला काढायची आहे। तोपर्यंत काय करायचं, आपण हे जे आहे हे सर्व त्याने थोडं बाहेर काढायचं। पुन्हा यावर या पद्धतीने हे टाकायचं आहे आणि आपल्याला हे दुसरं ताट यावर ठेवायचं आहे। आणि हे बघा, आता आपण ही मेहंदी काढून घेऊया। ही जी मेहंदी आहे आपली, या पद्धतीने आपण ही बोटाने अशी काढून घ्यायची आहे या वाटीमध्ये। एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप जुनी पद्धत आहे ही। पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने प्रक्रिया करत जायची। हे बघा किती छान मेहंदी आलेली आहे ह्या ताटावर। थोडं थंड होऊ द्या याला। हे बघा मंडळी, एवढं आपलं कणिक आणि साखरेचं मिश्रण वाचलेलं आहे। आपण जेवढं मला पाहिजे आहे तेवढी मेहंदी माझ्याकरता तयार झालेली आहे, माझ्या दोन्ही हाताला पुरेल एवढी। आता मी हे ठेवून देईल नेक्स्ट टाइम करता। हे बघा मंडळी, ही या पद्धतीने दिसेल ही मेहंदी आणि आता मी तुम्हाला मेहंदी लावून दाखवते आहे आपल्या हातावर। ही बघा मंडळी, मी आपल्या हातावर मेहंदी लावून घेतलेली आहे। फक्त मी हिला 15 मिनिट ठेवणार आहे आपल्या हातावर आणि
हात धुवून घेणार आहे. तर बघा मंडळी, 15 मिनिट झालेले आहे. 15 मिनिट मी ही मेहंदी ठेवलेली आहे. हे बघा 15 मिनिटामध्ये किती छान कलर आलेला आहे हिला. आता मी हिला धुवून तुम्हाला दाखवणार आहे किती कलर येतो तो. तर हे बघा, ही मेहंदी मी धुतलेली आहे. धुतल्यानंतर बघा 15 मिनिटामध्येच किती कलर आलेला आहे. तुम्ही ही मेहंदी 2-3 तास जर ठेवली तर यापेक्षाही असा काळा काळा रंग येईल असा मेहंदीचा. खूप छान असा रंग आलेला आहे हे बघा. आणि तुम्हाला आमची ही प्रोसिजर आवडली असेल, आमच्या पीठ आणि साखरेची मेहंदीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.